मैं हूं आपके साथ अलम और आप देख रहे हैं STS टाइम्स की रिपोर्ट। आइए दिखाते हैं इस वक्त की ताजा खबर। महायुति सरकार के विरोध में गैर जिम्मेदार मंत्रियों और बेतुके बयान देने वाले चड्डी बनियान गैंग के खिलाफ जूता मारो जन आंदोलन। शिवसेना ठाकरे गुट पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे के आदेश पर भिवंडी में महायुति सरकार के चड्डी बनियान गैंग के मंत्रियों, जिन्होंने गैर जिम्मेदार और बेतुके बयान दिए और उनका समर्थन करने वाली महायुति सरकार के खिलाफ एक सार्वजनिक विरोध प्रदर्शन किया गया। इस अवसर पर शिवसेना शिंदे और शिवसेना ठाकरे गुट की उपनेता ज्योतिताई ठाकरे मौजूद थी। इस दौरान शिवसेना की महिला कार्यकर्ताओं ने गैर जिम्मेदार और बेतुके बयान देने वाले चड्डी बनियान मंत्री की तस्वीर वाले बैनर पर चप्पलें मारकर विरोध प्रदर्शन किया। अनेक महिने जे मंत्री भ्रष्ट आहेत, ज्यांच्याबद्दल सतत पेपरातून मीडियातून ज्या काही घोषणा केल्या जातात त्यांच्यावरच्या आरोपांची, अशा मंत्र्यांना महिनाभर नुसतं झुलवत ठेवून आणि त्यांना समज दिली गेली। म्हणजे जेव्हा न्याय हा चोराच्या हातात जातो त्यावेळेला ते चोर चोरासारखे वागतात आणि आजचं जे सरकार आहे हे चोरांचं सरकार आहे। त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा करता येणार नाही। युती सरकारचं ज्यावेळेला म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री होता त्यावेळेला अनेक लोकांना आरोप झाले। पुण्यामधील आमचे शशिकांत सुतार मंत्री होते, फक्त अण्णा हजारेने एक आरोप केला आणि एका आरोपासाठी त्याचा राजीनामा घेतला गेला। असे अनेक मंत्री होते। आता जे मिंदांच्याकडे आहेत त्याच्यात पण काही मंत्री आहेत की ज्यांचे शिवसेनेने राजीनामे घेतले की तुम्ही लोकांच्या समोर राहण्यास किंवा लोकांच्या मध्ये काम करण्यास तुम्ही लायक नाही आहात। आज या महाराष्ट्रामध्ये दर 10-20 महिलांच्या मागे एक महिला क्षतिग्रस्त झालेली आहे। महिलांना 1500 रुपये देऊन त्यांचा सन्मान होणार नाही। महिला ही सन्मानाने जगली पाहिजे आणि महिला सन्मानाने जगत नाहीत। महिलांवर अनेक अत्याचार झाल्यात परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई नाही। अनेक लहान लहान मुलींवर अत्याचार झाल्यात परंतु सरकार त्यांना पाठीशी घालत आहे। अशा सरकारचा आम्ही जाहीरपणाने निषेध करतो आणि जे भ्रष्ट मंत्री आहेत त्यांना जोपर्यंत मंत्रिपदावरून काढत नाही तोपर्यंत हे शिवसेना आंदोलन चालू राहील। आज खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने हा खरं तर जन आक्रोश आंदोलन आहे। आपण जर पाहत असाल या महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये जे मंत्री आहेत, काही मंत्री सिगारेट ओढून चड्डीवर बसून पैसे मोजताना दिसत आहेत। काही मंत्री जिथं आपल्याला खरं तर लोकांचे न्याय निवाडा झाला पाहिजे, लोकांच्या योजना व्यवस्थित झाल्या पाहिजे, शेतकऱ्यांना चांगला हमीभाव मिळाला पाहिजे, अशा प्रश्नांची उत्तर देण्यासाठी जिथं आपण अधिवेशन भरत होतो तिथं तर एक मंत्री डायरेक्ट रमी खेळतोय। आणि तुम्ही विटंबना बघा ना, मतदारांची विटंबना किती होते, जनतेची विटंबना किती होते। ज्या मंत्र्याला रमी खेळताना व्हिडिओ क्लिप आले आणि विरोधी पक्षाच्या मंत्र्यांनी किंवा विरोधी पक्षांचे जे आमदार आहेत त्यावेळी मागणी केली की यांचा राजीनामा घ्या। राजीनामा तर घेतला नाही परंतु त्यांना किडा खाता दिला। हे कारण असं आहे की हे तिघजण मिळून जे सरकार स्थापन केलेला हा पूर्ण भ्रष्ट सरकार आहे। त्याच्यातले मंत्री खूप मागावलेले आहेत। एक मंत्री तर असा आहे तर तो कधी चड्डीवर येईल कधी बनियानच अंगात नसेल आणि काय दादागिरी करेल। अशा दादागिरी मंत्र्यांचा राजीनामा जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत शिवसेना पक्ष गप्प बसणार नाही आणि आपली जनताही गप्प बसणार नाही। की या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला महाराष्ट्रामधले बार हे बंद केले होते। आताचं सरकार बघा, सरकारमधले मंत्रीच बार चालवत आहेत। म्हणजे आपण सांगतोय की महिलांना 1500 रुपये देऊन आपण महिलांना सक्षमीकरण करतोय, लाडकी बहीण योजना काढतात, परंतु महिलांपेक्षा अत्याचार या महाराष्ट्रात जेवढे होतात ते पूर्ण देशामध्ये कुठे होत नाही। हा सरकार आता महिलाच आणून पाडतील हा माझा ठाम विश्वास आहे। संपूर्ण राज्यामध्ये या भ्रष्ट महायुती सरकारच्या विरुद्ध आणि सरकारमधल्या अनिती असलेल्या मंत्र्यांच्या विरुद्ध संपूर्ण राज्यात एकाच वेळेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन होत आहे। आणि हे आंदोलन शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं होत आहे। राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या ठिकठिकाणी हे आंदोलन भव्य महाभ्रष्ट युती सरकार हे आहे, त्याबद्दल जनसामान्यांचा आवाज दिवसेंदिवसच्या बरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेहमी आहे हे दाखवण्याच्या बरोबर रस्त्यावर उतरवत, कारण शिवसेना रस्त्यावर संघर्ष करणारा पक्ष आहे। दुसरं असं की निर्माण झालेली आहे आणि नवीन गँग कोणती आहे? चड्डी बनियन गँग ठरवते। ही चड्डी बनियन गँग काय करते? सर्वसामान्य लोकांना करण्याचा प्रयत्न करते आणि या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलं खेळण्यामध्ये आदर्श मानतात। संसदेमध्ये पद्धतीनं विधानसभेमध्ये राज्याचा कारभार चालतो। या विधान वकुबाला जाजे, कारण तुम्ही व्यक्ती मिळून तिकडे जात नाही आहात, तुम्ही त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेमध्ये बसताना तुम्ही जर मोबाईल बघून मोबाईलवर रमी या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य झालेत हे तुम्ही पाहता। वाडा भिवंडी रोड असताना मात्र या सगळ्या कटकटीमुळे आणि याचं कुणालाही काही पडलेलं नाहीये। हे माहिती आहे की ज्या मंत्र्यांनी रमी खेळलं हुशारी सरकारने बघितले की रमी खेळण्याचा नाद हा जो आहे हा प्रकारे उचल मागणी केली, पण या पद्धतीची केली। आम्हाला हे म्हणायचं यावर दुसरे काय करतात तर खोटवर बसून पैसे मोजतायत। पैसे तुम्ही काही केलं तरी आमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे धनशक्ती आहे आणि अशा प्रकारचा माज, अशा प्रकारची मुजोरी त्याच्या घडते काय आहे? सरकारने डान्स बार केला, पण त्या डान्स बारचा परवाना एका मंत्र्याच्या घरामध्ये त्यांच्या तिकडे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण, ज्या ठिकाणी जेवढा सरकारमध्ये भ्रष्ट मंत्री सातत्याने करतायत। दुसऱ्या एका मंत्र्याने काय केलं तर आमदार निवासामध्ये येऊन मारहाण करण्याचा प्रयत्न मिळत नाही, तुम्हाला चांगल्या प्रकारचं जेवण मिळत नाही, त्यांचा अन्न शिरा बंद झाला। आमच्या लोकांनी करायचं काय? आमच्या लोकांनी करायचं काय? हा उद्रेक आहे आणि म्हणून हे जन आक्रोश आंदोलन